नमस्कार. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नकारात्मक गोष्टींमुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन आलात किंवा तुमच्या घरी सुद्धा एखादी नकारात्मक विचारांची किंवा निगेटिव्हिटी असलेली व्यक्ती तुमच्याकडे येऊन गेली तर त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्यावरती होतो. जर तुमच्याकडे जप, तप, मंत्र, साधना ह्याची कोणत्याही प्रकारची ऊर्जा जर तुमच्याकडे नसेल तर त्या व्यक्तीचा किंवा त्या निगेटिव्हिटीचा तुमच्यावरती लगेच परिणाम होतो. डोकं जड होणं, चिडचिड होणं किंवा आळस, सतत अशी झोप डोळ्यावरती येणं, डोळे असे सुजल्यासारखे होणं किंवा असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अचानक असं अनइझी फील होणं की मी कुठेतरी जावं, काहीतरी करावं किंवा एकदम असा त्रास व्हायला लागतो. मग अशा वेळेला आपल्याला सुचतच नाही पटकन काय करावं. तर त्याच्यासाठी सोपे सोपे छोटे छोटे उपाय आहेत घरगुती करण्याचे. एक म्हणजे तुमच्या रोजच्या उपासनेमध्ये तुम्ही भीमरूपी, रामरक्षा किंवा हनुमान चालीसा याचे तुम्ही पाठ करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे म्हटलात तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. देवीचे उपासक असाल तर तुम्ही ललिता देवीचं ललिता सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा दुर्गा चालीसेचा पाठ करू शकता. असे हे छोटे छोटे उपाय आहेत. मात्र नित्य उपासनेमध्ये जर असेल तरच तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. आणि अचानक हा त्रास जर एखाद्या व्यक्तीला व्हायला लागला तर घरामध्ये नेहमी दत्तगुरूंचा एखादा अंगारा किंवा नाथांच्या मंदिरातील अंगारा घरामध्ये ठेवावा. आणि समजा तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही ह्या ज्या रोज नित्य उपासना करता त्यावेळेला एखादी उदबत्ती किंवा धूप, शक्यतो धूप लावावा. गाईच्या शेणापासून बनलेला धूप लावावा आणि त्या धूपाचा अंगारा एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावा. रोज म्हणताना त्याच्यावरती मंत्रशक्ती त्यामध्ये आलेली असते. मग तो अंगारा त्या व्यक्तीने आपल्या कपाळाला लावायचा. थोडासा चिमूटभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर थोडीशी तुरटी कुटून घ्यायची आहे, तिची चिमूट टाकायची तुरटीची आणि खडे मीठ असं टाकून तात्काळ आंघोळ करावी. घरामध्ये गोमूत्र, तुरटी आणि गुलाबजल याचं पाणी घरामध्ये शिंपडून द्यावं. म्हणजे कोणी व्यक्ती जर आपल्याकडे तशी आलेली असेल नकारात्मक विचारांची तर घरातला ऑरा तुमचा क्लीन होतो, घरातली ऊर्जा स्वच्छ होते आणि पुन्हा तुम्हाला बरं वाटायला लागतं. हा उपाय तुम्ही कोणीही कधीही करू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसह आणि माहितीसह पुन्हा तुमच्यासमोर तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत जय भवानी.